जाहीर सगरी यांचा वाढदिवस सोलापूर येथील वरिष्ठ व कनिष्ठ विधी तज्ञांकडून जल्लोषात साजरा करण्यात आला। सोलापूर बार असोसिएशनचे ज्येष्ठ विधितज्ञ, दिवाणी व फौजदारी कायद्यातील ज्यांचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे, असे ॲडव्होकेट जाहीर सगरी, नोटरी भारत सरकार यांचा वाढदिवस ॲडव्होकेट आसिम बांगी मित्र परिवार व सोलापूर येथील वकिलांच्या बहुसंख्येने जल्लोषात साजरा करण्यात आला। यात ॲडव्होकेट सगरी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छावार भाषण ॲडव्होकेट रियाज एन शेख, ॲडव्होकेट मसरूर इनामदार, ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कडमेरी, ॲडव्होकेट शैलेश फोटफोडे, ॲडव्होकेट अंजली बाबरे यांनी केले। सदर कार्यक्रमांमध्ये ॲडव्होकेट आसिम बांगी, ॲडव्होकेट जाहिद दर्जी, ॲडव्होकेट मसरूर इनामदार, ॲडव्होकेट रियाज शेख, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट अंजली बाबरे, ॲडव्होकेट मुंजरीन जेलर, ॲडव्होकेट मीरा सिंग, ॲडव्होकेट श्रीकांत सफार, ॲडव्होकेट यास्मीन शेख, ॲडव्होकेट ऋषिकेश मेट्रे, ॲडव्होकेट जोहेब खान, ॲडव्होकेट परवेज मुलानी, ॲडव्होकेट नूर मुतवल्ली, ॲडव्होकेट फिरोज शेख, ॲडव्होकेट इक्बाल शेख, ॲडव्होकेट शैलेश फोटफोडे, ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कडमेरी व आदी वकील मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यामध्ये वकिली व्यवसाय करतो। मी पहिल्यांदाच असं या प्रकारे मी कधी बर्थडे सेलिब्रेट केलेलं नाही आहे। बांगी साहेबांना, सर्व इनामदार साहेबांना, दर्जी साहेबांना, रियाज भाईला माहीत होतं, तरी हे सस्पेंड करून माझ्याकडे तिने फिरोज आणि बांगी, आसिफ बांगी आले आणि आम्ही केक वगैरे आणलेलं आहे। असं बोलल्यानंतर तुम्ही माझ्या ऑफिसला या, तिथं सेलिब्रेट करायचं आहे ना, मग ठीक आहे मी येतो। मी आसिफ बांगीचा मनापासून मी धन्यवाद करतो, की आभार प्रकट करतो की त्यांनी माझ्यासाठी हे सस्पेन्स हे जे कार्यक्रम ठेवलं आणि त्यामध्ये नंतर येऊन बघितलं तर ह्याच्या मास्टरमाइंड इनामदार साहेब, रियाज भाई आणि आमचे मॅडम आहेत, हे सर्व लोक बघितल्यावर मला आणि आनंद झाला की आपण ज्या पद्धतीमध्ये ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, आपली स्पर्धा वगैरे वकिलीमध्ये कोणी करू नये, आपल्या फ्रेंडशिपमध्ये ज्याप्रमाणे सर्वांना पॉझिटिव्ह राहायचं आहे, वातावरण एकमेकांशी केसेस पुरता आपले असते, आपले मॅटर पण असते। रियाज भाई बरोबर माझे मॅटर होते, आम्ही मॅटर कोर्टामध्ये लढलो, बाहेर आल्यावर फ्रेंडली राहतो। प्रत्येक ठिकाणी इनाम साहेब सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक टेन्शन असतं आहे ते पक्षकारांचं काय होतं, परंतु कोर्टाच्या बाहेर पण आपली लाईफ आहे आणि पॉझिटिव्ह आपण लोकांना, वकिलांना, एकमेकांना मदत करतो। त्यामध्ये सर्वात आसिम बांगीला मी आमच्या वकिलांमध्ये बघितलो की त्यांनी पॉझिटिव्ह सर्व वकिलांबद्दल हे विचार करतात, कोण कसं आहे, काय सुखादुःखात सोडांचे असतात। त्याप्रमाणे अंजली बाबरे मॅडम पण स्वतः कोणाला पॉझिटिव्ह बोलतात, माझ्यापेक्षा हिनीच पॉझिटिव्ह आहे असं मला दिसतं आहे म्हणून मॅडमचा पण काम झालं पॉझिटिव्ह नाही। मग हे योगायोग असतं आहे, परंतु माणसाची नियत चांगली असली, आपण कुठलंही काम केलो तर त्यामध्ये देवाने यश देत आहे, मला एवढं खात्री आहे। आणि बाकीचे आपले कलिग आहे, आत्ता आमचे शाहरुख मुजावरने आत्ता बोलले, हे पण माझ्यापेक्षा पॉझिटिव्ह आहे आमच्या खानदानमध्ये। ते मुजावर खानदानमध्ये पहिला वकील झाला, त्याच्या वडिलांची इच्छा होती, त्यांनी पूर्ण केल्याबद्दल मी त्यांनी वकील झाल्याबद्दल सर्वांच्या वतीने मी त्याचा धन्यवाद करतो। आणि आता त्याने एक नवीन पासपोर्ट आल्याबद्दल आमचे उमेदवार उपाध्यक्ष रियाज भाई यांना रिक्वेस्ट करतो की त्यांचे शाहरुखचा पण त्यांनी सत्कार करावा आणि आपले बारचा ते मेंबर झालेला आहे। त्याप्रमाणे आता इलेक्शनचा वावरा सुरू झालेला आहे। आता आमचे नौकर साहेबांचे जे चेंबरचे वकील आहेत तिने आत्ता बोललेले आहे, परंतु हे त्यांना माहीत आहे, त्यांचे जे सिनियर आहे असं घोषणा कधी करत नाही, काम करून दाखवतात। त्याप्रमाणे घोषणापेक्षा आपण काम करून पब्लिकमध्ये सर्वांना बोलणं बरं दिसत नाही। सर्व आपले उमेदवार आहेत जे आपला बारसाठी जे काम करणारे वकील आहेत, जे बारचं हित बघणारे आहेत, असल्या लोकांना आपण निवडून आणूया। आणि एक परंपरा जे काही स्वतःला सर्व गोष्टी किंग मेकर समजतात, त्यांनी जे सांगितलेले ते उमेदवार निवडून येणार आहे, त्यांना यावेळेस दाखवून देऊ आपण की आम्ही पण ठरवले उमेदवार निवडून देऊ शकतो। त्याप्रमाणे सर्वांनी आपण एक दिलाने काम करूया। आणि परत एकदा माझा इथं बड्डे सेलिब्रेट केल्याबद्दल आसिफ बांगी यांची टीमचा मी आभार व्यक्त करतो आणि माझी रजा आहे। काळामध्ये जे काही नैराश्याचं जो वातावरण आहे त्याच्यामुळे खरं जर बघितलं ना तर ऑप्टिमिस्टिक आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करणारा माणूस म्हणून कोण असेल तर माझ्या दृष्टीने जे 10-12 माणसं त्यात सर्व्हिस साहेब तर नंबर 1 आहेत, त्यानंतर आमचे बांगी साहेब,
त्यानंतर दर्जी साहेब सगळे सगळ्यापैकी जर मला वाटलं तर सगळ्यांनी आत्तापर्यंत बघितलं कधीही नैराश्याचं बोलणं नसतं, कधीही नाही, फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग या करू शकतो असे हे जे काय विचार ठेवणारा माणूस जे आता सध्याच्या नवीन पिढीमध्ये कोण असेल तर माझ्या म्हणण्यात आपले सगळी साहेब आहे. सगळी साहेबाबद्दल आता बरेचसं काही अकॅडमिक बोलण्याचं आहे, सगळ्यांचं सांगू शकतो, वेळ कमी आहे, प्लॅटफॉर्म छोटं आहे आपल्या इथं. त्यामुळे मी एवढंच सांगू शकतो की असंच पॉझिटिव्ह ठेवावं, आम्ही पाठीशी आहे आणि जो तुम्हाला उत्तरोत्तर चांगली प्रगती देऊ आणि तुम्हाला आयुष्य देऊ एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो माझी बोलू शकतो संपूर्ण. ज्येष्ठ सदस्य तसेच विद्यमान मोटरी साहेब जहीर सगळी साहेब यांचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यासाठी आपण सगळेजण जमलो आहोत. जहीर सगळी साहेबांना मी माझ्या ज्युनियर काळापासून पाहतो. सरांनी आमच्या मी ज्युनियर असताना सरांना मी पाहिलेलं आहे की अनेक मोठमोठ्या प्रकरणामध्ये सरांनी चांगले काम केलेलं आहे आणि मागील अनेक वर्षापासून एक विश्वासू मोटरी म्हणून एक त्यांची ओळख चांगली आहे आणि अनेक समाजामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. सर्व ज्युनियर लोकांना एक दिशा देण्याचं काम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आज आपण या ठिकाणी त्यांचा बर्थडे साजरा करण्यासाठी उपस्थित झालो. मी खरं भाग्यवान समजतो की आपल्याला आज त्यांचा हा योग एक इलेक्शनचा फिवर आणि त्यामध्ये साहेबांचा बर्थडे येणं आणि सगळेजण आपण या ठिकाणी योगायोगाने उपस्थित राहणं आपण एक योगच म्हणावं लागेल. त्यामुळे त्यांना मी पुढील आयुष्याकरिता खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांची अशीच चांगलं आरोग्य राहावं अल्लाच्या प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. म्हणजे अगोदर आता इंट्रोडक्शन केलेलं आहे, त्याचं इंट्रोडक्शन देण्याची मला काही गरज वाटत नाही. सगळी सरांची माझ्या दृष्टीने इंट्रोडक्शन आहे. तर माझे सरांचे म्हणजे गावचे जवळचे अगदी मित्र आणि त्यासोबतच नोटरी. आता रियाजबाईंनी नोटरीबद्दल बोलले, मला त्यांच्यासोबत आलेला एक अनुभव. तर नोटरीमध्ये सगळ्या प्रकारची कामं चालतात. तर त्यांच्याकडे काम घेऊन गेलेलं त्याच्यावर खूप इन द सेन्स प्रामाणिकपणे काम करणारे किंवा इधर उधर 19-20 करणारे न करता सरळ बारी चालणारे आणि सर्वांना मार्गदर्शन करणारे स्टेट फॉरवर्ड असलेले आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या जवळ असलेले आणि सगळ्यांना सामावून घेणारे एक असं सिनियर आपल्या सगळ्यासोबत आपण बर्थडे सेलिब्रेट करतोय. मी त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढील येणाऱ्या आयुष्याबद्दल हेल्थ अँड वेल्थचे खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. असंच उत्तरोत्तर ते हेल्थ तर आहे, हेल्थ त्यांनी कंटिन्यू राहावं आणि प्रोटेक्ट राहावं ही शैक्षणिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.